नमस्कार मित्रांनो, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करू इच्छितो। सर्वात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरायला जातो, तर मी पण ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत फिरायला चाललोय। आणि मागच्या वेळी सुद्धा मी दिवाळीच्या सुट्टीत गुजरातला गेलेलो आणि लिटरली त्यानंतर एका वर्षानंतर एक नवीन ब्लॉग मी शूट करतोय, कारण आधेमध्ये माझे काही एवढे ट्रिप्स झाले नाहीत आणि मेजरली जे आमचे ट्रिप्स होतात ते दिवाळीच्या सुट्टीतच होतात। सो म्हणून डायरेक्टली एक प्रॉपर ट्रॅव्हल ब्लॉग मी दिवाळीच्या सुट्टीत करतोय, जो की आहे बदामी कर्नाटकामध्ये। येस, मी चाललोय बदामीला। आणि मी जेवढं ऐकलंय बदामीबद्दल तेवढं मी तुम्हाला सांगतो की बदामीमध्ये एक किल्ला आहे जो की खूप फेमस आहे तिथला, आणि बरेच प्राचीन मंदिरं पण आहेत जे पण खूप बघण्यासारखे आहेत। सो बेसिकली मी माझी बदामी ट्रिप आता एका नवीन कॅमेराने शूट करणार आहे, म्हणजे नवीन फोनवरनं। मी ह्याच वर्षी एप्रिलमध्ये नवीन फोन घेतला जो की आहे Vivo V50। याच्या आधी जे पण मी ब्लॉग शूट करायचो ते मी माझ्या सॅमसंगच्या फोनने करायचो आत्तापर्यंत, म्हणजे पहिल्या ब्लॉगपासून ते गुजरात ट्रिपपर्यंत जितके पण ब्लॉग्स आहेत ते मी सॅमसंगच्या फोनवरनं शूट केलेत। पण ह्या ब्लॉगपासनं मी Vivo V50वरनं शूट करणार आहे। आणि इनफॅक्ट जो माझा मागचा पण ब्लॉग होता ARAI टेकडीवर मी माझ्या मित्रांसोबत गेलेलो, कॉलेजच्या मित्रांसोबत, तो पण मी ह्याच फोनवरनं शूट केलेला। सो येस, लेट्स स्टार्ट द जर्नी। ओके गाईज, सो आम्ही आमच्या रूमवर आलो आहे बदामीच्या, आणि आमचं हॉटेलचं नाव आहे द बदामी कोर्ट। आणि हे हॉटेल बेसिकली इथलं वन ऑफ द बेस्ट हॉटेल्समध्ये आहे। सो तुम्हाला मी रूम दाखवतो आमची, आणि इथे स्विमिंग पूल पण आहे। खूपच भारी रिसॉर्ट आहे हे। आणि मी असे फोटोजमध्ये बघितलं की बरेच फॉरेनर्ससुद्धा इथे स्टे करायला येतात। सो लुक ॲट दिस रूम। ओके, सो हे आम्ही इथनं खालून आलो जिन्याने असं, आणि इथे पण रूम्स आहेत इथे, आणि इथे झाडीझुडी आहेत बरीच। आणि ह्या साईडला स्विमिंग पूल बघा, एक फॉरेनर आहे इथे स्विमिंग करतोय, इकडे पण आहेत। सो आता मी तुम्हाला रूम दाखवतो, म्हणजे दिस इज द रूम। सो ही रूम आहे, एक्स्ट्रा बेड पण मस्त आहे, सोफा। ओके, तर हे आम्ही महाकुटा टेम्पलमध्ये आलो आहे। फारच असा सुनसान रस्ता होता आम्हाला असं वाटलं कुठे मंदिर आहे की नाही, मग नंतर इथे गाड्या दिसल्या तर चाललोय आता। हे तुम्ही त्या बाहेर आम्ही थांबतो तिथं.
तुम्ही थांबा इथे, आम्ही जाऊन येतो. हे जे तुम्ही बघताय हे खूप जुनं आहे. हे जे पण मंदिर आणि जे काही स्कल्पचर्स आहेत ते म्हणजे चालुक्य डायनेस्टीच्या काळातले आहेत. बरेच जुने आहेत. मला पण बघून फार असं युनिक वाटलं. किती सुंदर आहे हे. एवढं जुनं अजूनही टिकून राहिलंय. खरंच छान, खूप छान. इथे लोक पोहत आहेत. तर आम्ही हे बनशंकरी मंदिर बघितलं आत्ता. आम्ही आतून जास्त काढलं नाही कारण व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. तर हा बाहेरनच तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. सगळं जुनं आर्किटेक्चर आहे. नेमका पाऊस पडतो, आम्ही सगळे भिजतोय. गुड मॉर्निंग. हा पुढचा दिवस आहे. मी काल ॲक्च्युली व्लॉग एंड केला नाही कारण आम्ही अजून आजचा दिवस पण फिरणार आहे आणि तशी आमची बदामीची शॉर्ट ट्रिपच आहे. सो मी विचार केला दोन्ही दिवस एकाच व्लॉगमध्ये मी कंपाईल करीन. तर हा बघा आमचा स्विमिंग पूल. आणि काल आम्ही सगळे प्रवास करून पण खूप दमलो होतो आणि वरून हा पाऊस अचानक पडायला लागला. पावसामुळे आम्हाला फारच त्रास झाला काल. पार्किंगमध्ये चालायला सगळं चिखल झालेलं. म्हणून पण मी काल व्लॉग असा प्रॉपर एंड म्हणजे असं कंटिन्यू नाही केला जो मी आज सकाळी कंटिन्यू करतो. आत्ताच झोपून उठलो मी. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही किल्ला बघणार आहे इथला. आणि किल्ला बघितल्यानंतर मग आम्ही मंदिरं पण आहेत ते बघणार आहेत. आणि मग काही केव्ज आहेत इथे म्हणजे जसं अजंता एलोरा सारखं केलेलं तसे केव्ज आहेत. सो येस, आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आम्ही परत पुण्याला निघणार आहे. लेट्स गो. आम्ही हे पट्टडकल ग्रुप ऑफ टेम्पल्समध्ये आलो आहे. इट इज वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को. आणि हे बरंच जुनं आहे. 1400-1500 वर्ष जुनं आहे हे. म्हणजे 500 ते 700 CE मधलं हे सगळं बांधकाम आहे. चालुक्यच्या काळात, चालुक्य साम्राज्याच्या काळात. खूप सुंदर आहे सगळं आर्किटेक्चर. मी दाखवतो तुम्हाला अजून पण. हे सगळं तेव्हाचं कन्स्ट्रक्शन आहे.
पुढे पण बरंच आहे, ते पण दाखवेन तुम्हाला. सभा मंडप जसले का हाईवे पे फेमस राजा दूसरा पुलकेशी का बेटा का नाम द्वारा शिवभगवान का नंदी मंडप जाने के लिए 3 मुख्य मंडप, बाद में सभा मंडप, प्रार्थना मंदिर, गर्भगृह, नीचे जाने का रास्ता है, मुख्य मंदिर, वास्तु शास्त्र मंदिर है जी सर जी। वहाँ सर विष्णु अवतार, दशा अवतार, वामन अवतार, बादामी में ऐसा गुफा में मूर्ति है। परिवार मंदिर, मेदर शिवा, उनका बेटा का नहीं सामने क्या है नदी, प्लानिंग चेंज हो गया, प्लानिंग चेंज हो गया। अभिषेक करने के लिए, पानी डालने के लिए, दूध डालने के लिए खराब नहीं होता है। पहला नदी में स्नान हो गया, दूसरा प्रवेश द्वार, बाद में नदी मंडप, बाद में मुख्य मंडप, वास्तु शास्त्र मंदिर जी। स्पीड कमी यायची, आपण राहील चप्पल निकाल ना. हां सर. पैसा कैसा है? बड़ी पैसा बच्ची का पैसा छोटी फार चेहरा तो नीचे साफ टाइप का है, गुलाब का फूल है, रबर बैंड है तो पुरुषों को स्टाइल रबर बैंड ऑर्नामेंट है, रबर बैंड ऑर्नामेंट फैशन हमारे पति पत्नी का दागिन क्या है? मंगलसूत्र, पुराना मंगलसूत्र, ताली होता, तोड़बंदी, फैशन पुराना जी, शंकर पार्वती शादी हो गया, ब्रह्मा आ रहा है, विष्णु आ रहा है, बाद में पानी ग्रहण, आप क्या बोलते हैं? पानी ग्रहण, हाथ तक पकडले, हाथ को. ओके मित्रांनो, तर आमचं हे पट्टडकल ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स बघून झाले. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. मला तर खूप आवडलं. म्हणजे हे कार्विंग्स ज्यांनी ह्या दगडांवर केले ते कसे केले असतील तेव्हाच्या काळात काय सांगता येत नाही. खूप मेहनतीचं काम आहे हे. तर आता आम्ही चाललोय आयहोल टेम्पलमध्ये आणि आज अख्खा दिवस आम्ही फिरणारच आहोत आणि उद्या जाऊ पुण्याला. ओके, तर आम्ही हे आयहोल ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स पाशी आलोय. हे पण सेम पट्टडकल सारखंच आहे, पण पट्टडकल ह्याच्याहून चांगलं होतं आणि हे पट्टडकलच्याहून जुनं आहे. हे दुर्गा टेम्पल आहे आतमध्ये. एक मिनिट
रहता है उसमें, लेकिन चालुक्य शिला लेते हैं इसका हमको। लेकिन इतना सारे मंदिर क्यों बनाया बोले तो चालुक्य जमाने में स्कूल ऑफ आर्किटेक्चर, यहाँ पे आर्किटेक्चर के बारे में, मूर्ति के बारे में ट्रेनिंग देते हैं। इसलिए सीखने के लिए और सिखाने के लिए यहाँ पे डिफरेंट स्टाइल में एक्सप्लेन किया। यहाँ पे आपको पूरा एवरेज घूमते हैं, आपको नॉर्थ इंडिया में आप इंडियन टेम्पल भारतीय वास्तुशिल्प कला का उत्पादन वो मारने के बाद में खुश थे तो केवढं तोडले पाय हात काय काय तोंड पण तोडले. हे केवढं मोठं साम्राज्य होतं म्हणजे बघा तुम्ही, चालुक्यांचं एवढे अवशेष शिल्लक आहेत. म्हणजे याच्याहून किती दुप्पट तिप्पटीने असतील अजून जे. ओके, तर हे आयहोल ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आमचं बघून झालंय आणि आता आम्ही चाललोय बदामी केव्स बघायला. काल आम्हाला पाऊस लागला, आज नाहीये, ते खूप चांगलं झालं. आज पाऊस नाही ते. ओके, तर आम्ही इथे बदामी केव्स मध्ये आलोय. ही पहिली केव आहे. ही दुसरी केव आहे, सेकंड केव. मी तितकं शूटिंग करत नाहीये कारण इथे माकडे आहेत, फोन वगैरे नको घेऊन जायला. आणि हे इथे जे तुम्हाला दिसतंय ते अगस्त्य लेक आहे, तिकडे पण आम्ही जाऊ. थर्ड केव.
चांगलं फोडलंय आमच्या पूर्वजांनी. हे शेवटची केव आहे. आणि ही अगस्त्य लेक आहे. ओके, तर हे अगस्त्य लेकवर आलोय आम्ही. आमचे ते लेण्या बघून झाल्या आणि आता इथे एक मंदिर आहे, इथे जाऊ. अजून भूतनाथ टेम्पलला पण जायचं आहे. मित्रांनो, हेच भूतनाथ टेम्पल आहे. मला आत्ता कळलं, इथेच चाललोय आम्ही. तर हे आमचं शेवटचं डेस्टिनेशन आहे. बदामीचा किल्ला आहे हा. फायनल डेस्टिनेशन. काय किल्ला आहे बापरे. इथे काहीतरी आहे. आयला इथे पण वर जातोय कुठेतरी. इथे काही नाही. तू पुढे जा पण. हा, आम्ही येतो हळूहळू तुझा. येस. हो, गाईज हा व्लॉग चांगलाच मोठा होणार आहे.
पण ठीक आहे ना. तिकडून रस्ता आहे आता मंदिराला. अरे पलीकडे पण आहे ना ते गोल. की आता इथे आलोय आम्ही. मस्त किल्ला यार, आवडला मला. हे माकडं काय सोडत नाहीत आम्हाला, सगळीकडे फिरतायत माकडं. ओके गाईस, तर हा आमचा लास्ट स्पॉट आहे. हे फोर्ट बघायचा. हे आला माकड. हे लोकल शिवालय इथे. तर तुम्हाला जरा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा बदामी आवडला का तुम्हाला. इतकं मस्त आर्किटेक्चर आहे इथलं. डोळ्यांनी बघून घ्या. इकडे काढ आपण. Okay, so I'm ending my vlog here. Thank you so much for watching my vlog.